सोलापूर जिल्ह्यातील मौजे सलगर बुद्रुक पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेलं हे गाव. मका, सोयाबीन, हळद, भाजीपाला अशी विविध पिके येथे घेतली जातात. मात्र पावसावर अवलंबून असलेली शेती आणि पाण्याची टंचाई यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान कायम अडचणीत होते. पावसाचे पाणी वाहून जायचे, जमिनीत साठत नव्हते. भूजल पातळी दरवर्षी खाली जात होती. उन्हाळ्यात पाण्याची मोठी टंचाई भासत होती. योजनेपूर्वी गावात जनावरांच्या छावण्या उभाराव्या लागत होत्या. पिण्यासाठी आणि शेतीसाठी महिन्याला 60 ते 65 पाण्याचे टँकर लागायचे. शेती खर्च वाढत होता, पण उत्पादन आणि उत्पन्न मात्र मर्यादितच राहत होते. ही परिस्थिती कायम ठेवायची नाही, असा निर्णय गावकऱ्यांनी एकत्र येऊन घेतला. लोकसहभागातून गाव सहभागीय मूल्यांकन PRA आणि सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तयार करण्यात आला. ग्रामसभा आणि पाणलोट समितीच्या मान्यतेने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2 अंतर्गत प्रकल्पास सुरुवात झाली. मी दिलीप शामराव प्रक्षाळे, पाणलोट विकास नियंत्रक, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2. ही जी योजना आहे संपूर्ण देशामध्ये 30 राज्यात कार्यरत असून संपूर्ण राज्यामध्ये पाणलोट विकासाची कामं 140 प्रकल्पातून सुरू आहेत. जवळपास राज्य आता 60% पर्यंत कामं झालेली आहेत. मार्च अखेर आम्ही 100% आम्ही नियोजन केलेलं आहे. नमस्कार, मी RD क्षीरसागर, प्रकल्प व्यवस्थापक तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना घटक 2 सोलापूर. यामध्ये आपण सलगर बुद्रुकमध्ये 1,22,00,000 NRMचा आपला कॉम्पोनंट होता. त्याच्यामध्ये आपलं 1,10,00,000 एवढा खर्च झालेला आहे. तसेच आता मी गावामध्ये ठिकठिकाणी भेटी दिल्या. त्याच्यामध्ये आपल्याकडे सिमेंट बंधारा जो आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी पाणी साठलेलं आहे. शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की यापूर्वी सिमेंट बंधारा जिथं पाणी साठलेलं आहे तिथं पाण्याचं दुर्भिक्ष होतं, परंतु आता आपल्या PMKSY मधून सिमेंट बंधारा मिळाल्यामुळे तिथं पाणी साठल्यामुळे आता त्यांना उन्हाळ्यात सुद्धा इथलं टंचाईला वाव राहणार नाही. त्यांचं पाण्याची जी मागणी होती ती पूर्ण होईल. शेतीसाठी सिंचन सुविधा निर्माण झालेल्या आहेत. प्रकल्पांतर्गत शेततळे, सिमेंट नाला बांध आणि गॅबियन बंधारे अशी विविध जलसंधारणाची कामं करण्यात आली. पावसाचे पाणी अडवले जाऊ लागले, जमिनीत मुरू लागले आणि भूजल पातळीमध्ये तब्बल 0.21 मीटरने वाढ नोंदवली गेली. आज गावात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने एकही पाण्याचा टँकर लागत नाही. नमस्कार, मी तानाजी जाधव, सलगर बुद्रुक या गावचा शेतकरी आहे. तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आमच्या गावामध्ये गेल्या वर्षभरापासून जी काही पाणलोटच्या माध्यमातून CNB बंधारे, त्याचबरोबर फळबागा आणि कंपार्टमेंट बिल्डिंगची कामं झाली. त्यामुळं इतका शेतकऱ्यांना फायदा झाला आहे की आपण बघू शकता की पाठीमागं हा आमच्या विहिरीच्या शेजारी हा बंधारा आहे. या बंधाऱ्याचं काम झाल्यामुळं त्या बंधाऱ्यामुळे पाणी थांबलेलं आहे आणि आमची परिस्थिती अशी होती की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुद्धा आमच्या विहिरींना पाणी नव्हतं, परंतु या बंधाऱ्याचं काम झाल्यामुळं या विहिरींना इतकं पाणी आहे की आमचा उन्हाळा अतिशय सुखदायक आणि आम्हाला अजिबात पाणी कमी पडणार नाही. आम्ही पाणी असल्याशिवाय आम्ही शेती करू शकत नाही. या बंधाऱ्यामुळे आता आमची पाणी पातळी इतकी वाढलेली आहे, त्यामुळे भविष्यात आम्ही उन्हाळ्यात सुद्धा पिकं घेऊ शकतोय. खरोखर या सरकारचा आम्ही आभार मानतो की अशी कामं भविष्यात सुद्धा या भागात झाली तर निश्चितच आमचा दुष्काळ हटण्यास मदत होईल. जलसंधारणामुळे अधिक क्षेत्र ओलिताखाली आले. रब्बी पिकांची लागवड वाढली. मका, गहू, हरभरा आणि भाजीपाला यांचे उत्पादन वाढू लागले. फळपीक लागवडीमुळे हेक्टरी 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू लागले आणि शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात 3 पट वाढ झालीय. शेतीत स्थैर्य येऊ लागले. ठिबक आणि तुषार सिंचनाच्या वापरामुळे पाण्याचा काटेकोर वापर होऊ लागला. पाणी, वेळ आणि खर्चाची बचत झाली. भाजीपाला शेती अधिक फायदेशीर ठरली आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू लागले. उत्पादन पद्धती घटकांतर्गत शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन, विद्युत पंप संच, पॉवर विडर आणि इतर शेती अवजारे अनुदानाच्या माध्यमातून उपलब्ध झाली. प्रोडक्शन सिस्टीम अंतर्गत शेतीपूरक अवजारे आणि सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मजुरी खर्चात 20 ते 25% घट झाली. त्यामुळे कमी वेळेत अधिक उत्पादन घेणे शक्य झाले आणि शेती अधिक शाश्वत बनली. नमस्कार, मी बाळासाहेब हरी कांबळे बोलतोय. मी माझ्या गावामध्ये सलगर बुद्रुक, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी डाळिंब या पिकाचं उत्पादन घेतले.
हे पीक घेण्यासाठी मला शासनाचं अनुदान मिळालं. त्यामुळे मला शेतीमध्ये अनेक नवीन प्रयोग करण्यासाठी भांडवल उपयोगी झाले. तसेच प्रेरणा मिळाली आणि मला यामधून भरघोस उत्पन्न मिळालं. माझं नाव सुदर्शना जावेद नगारे. मी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहते. या प्रकल्पातीलच सलगर बुद्रुक या गावामध्येच आम्ही 45 बचत गटातील एकंदरीत आम्ही 450 ते 500 महिलांना उपजीविकाचे उपक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या अंतर्गत आम्ही शेळी पालन व्यवसाय, बिस्किट तयार करणे, कडक भाकरींचा व्यवसाय करणे, त्याच पद्धतीने बांगडी व्यवसाय, दुकान असे वेगवेगळ्या व्यवसायांना आम्ही अनुदान दिलेलं आहे आणि सर्व महिलांनी त्या दिलेल्या अनुदानातून आपला स्वतःचा व्यवसाय उभा करून आपण तिथं स्वावलंबी झाल्याचं त्यांनी इथं आदराने आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने या उपक्रमातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो आपण शेतकरी बंधूंसाठी राबवतो, तो म्हणजे उत्पादन पद्धती वैयक्तिक शेतकरी लाभार्थी. त्याच्या अंतर्गत आम्ही इथे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ दिलेला आहे. मृद व जलसंधारणाची कामे देखील इथं उत्कृष्ट प्रकारे झालेली आहेत. असं हे आमचं सुजलाम सुफलाम गाव या योजनेमुळे झालेलं आहे. तसंच आपल्याकडे कंपार्टमेंट बंदिंग असतील, अशा ज्या काही बाबी इथं मंजूर आहेत आपल्या आराखड्यानुसार, त्या सर्व बाबी इथं इम्प्लिमेंट झालेल्या दिसत आहेत आणि या PM-KSY मुळे सर्वांना त्याचा लाभ झालेला आहे आणि त्यांचं हेक्टरी जे प्रोडक्शन आहे ते पण वाढलेलं आहे. तसंच आपण प्रोडक्शन सिस्टमच्या अंडर सुद्धा इथं 25 लाख मंजूर आहेत, त्यातला 10 लाख खर्च आता झालेला आहे. याचप्रमाणे सलगर बुद्रुक या गावासाठी आपल्याला अमृत सरोवर सुद्धा PM-KSY 2 मधून मंजूर झालेला आहे. तसेच मी त्या प्रोडक्शन शेडमध्येच बसलेलो आहे. हे सुद्धा FPO अंतर्गत यांना अनुदान मिळालेलं आहे. पाणलोट प्रकल्पामुळे शेतकरी गटांची स्थापना झाली. शेती आता केवळ उत्पादनापुरती मर्यादित न राहता मूल्यवर्धन आणि प्रक्रियेच्या दिशेने वाटचाल करू लागलीय. गावात सकारात्मक बदल दिसू लागलेत. पाणलोट म्हणजे केवळ पाणी नाही तर संपूर्ण गावाचा विकास आहे. लोकसहभाग, प्रशासन आणि पाणलोट विकास पथकांच्या संयुक्त प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यातील सलगर बुद्रुक आज परिवर्तनाची नवी ओळख निर्माण करत आहे. ही केवळ योजना नाही, ही शेतकऱ्यांच्या आयुष्यात घडलेली खरी यशोगाथा आहे.